भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी कुठेही जात नाही. तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मी येईन. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया भी कुठे न पाहिली. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली. अपरंपार असा आधार भयाच्या पारमनादाने, प्रजा स्वामींची मिरवतो आम्ही, म्हणवतो आम्ही स्वामींचे भक्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण पुण्यातील रहिवासी असलेल्या प्रियंका देशमुख या ताईंचा सुंदर असा अनुभव बघणार आहे. या ताईंनी जो काही संघर्ष केला तो ऐकून प्रत्येक जण आज थक्क होणार आहे. त्यामुळे अगदी शेवटपर्यंत हा अनुभव बघा. चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्व स्वामी सेवेकऱ्यांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करून स्वामी भक्तांनो, आज मी मला आलेली प्रचिती स्वामींचा अनुभव येथे सांगणार आहे. खूप दिवसांची इच्छा होती अनुभव शेअर करावा, पण कुठे करावा, काय करावा काही कळत नव्हतं. पण या ताईंचा जेव्हा मी व्हिडिओ बघितला तेव्हा मला यामध्ये नंबर सापडला आणि मग मी लगेच येथे अनुभव शेअर केला. माझे जीवन हे खरंच खूप संघर्षमय बनले होते. मला स्वामी सेवा काय, स्वामी काय काही एक माहीत नव्हतं. पण जेव्हा आयुष्यामध्ये खूप दुःख येतात ना, त्यावेळेस आपण काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच माझ्या बाबतीत देखील घडलं होतं. माझं लग्न आईवडिलांनी लवकरच केलं आणि माझं आणि माझ्या मिस्टरांचं कधी जमलंच नाही. मला एक मुलगी झाली तरी ते मला खूप छळ करायचे, मला खूप त्रास द्यायचे. त्यामुळे आमचा डायव्हर्स झाला. माझे डायव्हर्स झाल्यानंतर माझ्या मिस्टरांनी माझी मुलगी मला न देता त्यांच्याकडंच ठेवून घेतली. मला मुलीला हात लावूनसुद्धा देत नव्हते, माझ्याकडं तिला पाठवतसुद्धा नव्हते आणि त्यांनी तिलाच ठेवून घेतलं. आता मी पूर्णपणे एकटी पडली होती. मी माझ्या आईवडिलांकडे राहत होती. पण आपल्या आईवडिलांकडे तरी केव्हा बोज बनून राहणार त्यांच्यावरती. आणि भाऊ-भाऊजही काय थोडे दिवसाचे असतात, आईवडील आहे तोपर्यंत. आणि माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाला दुःखाला तेव्हाच सुरुवात झाली. माझे वडील कोरोनामध्ये एक्सपायर झाले. 2019मध्ये वडील एक्सपायर झाल्यानंतर खरंच खूप दुःखमय जीवन मला खडतर काढावं लागलं. आईकडे बघवत नव्हतं. आई माझ्याकडे बघून खूप रडायची. तिचंही दुःख मला बघवत नव्हतं. मग काय करावं काही कळत नव्हतं. त्या दरम्यानमध्ये काय झालं ना, माझा कॉलेजचा एक मित्र होता. त्याचे मला कंटिन्यू कॉल वगैरे येत असतात. आणि असंच एकदा काय झालं ना की त्याने मला कॉल केला. त्यावेळेस मी खूप डिप्रेशनमध्ये होते, खूप सारख्या माझ्या विचारात होते. आणि नकळतपणे मी त्याला माझं जे डिप्रेशन आहे, माझे जे मनात चालू आहे ते सर्व काही त्याच्याजवळ व्यक्त केलं. माझं मन थोडक्यात ते त्याच्याजवळ हलकं केलं. आणि ते मन मी जेव्हा हलकं केलं तेव्हा खरंच स्वामी महाराज माझ्या आयुष्यात आले असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण जो माझा मित्र होता तो स्वामींचा सेवेकरी होता. तो पण फार काही स्वामींची सेवा करतो असं नाही. तो कधीतरी मठात जाणे, पण स्वामींचं नित्यनेमाने तो नामस्मरण हा करत असतो. त्याने मला सांगितलं, मी एवढ्याच सेवेवरती मला खूप काही फरक पडला आहे आणि माझे सर्व प्रश्न हे मार्गी लागले आहे. तू घाबरू नको, फक्त स्वामींची सेवा कर, फार काही करू नको, तू फक्त एवढं कर. आणि जेव्हा माझा डायव्हर्स झाला ना, त्यावेळेस मला चांगल्या कंपनीमध्ये पुण्यामध्ये जॉब देखील होता. मला 30-40 हजाराचा जॉब होता. त्यामुळे मला काही वाटत नव्हतं. पण या कोरोनामुळे सर्व काही उद्ध्वस्त आयुष्य झाल्यासारखं वाटत होतं. कारण माझा तो जॉब देखील गेला. जी कंपनीत मी जॉब करत होते ती कंपनी ज्या कंपनीतली सर्वजणांना काढून टाकण्यात आलं होतं. त्यामुळे मी आता खूप हतबल झाली होती. कुठेच मार्ग सापडत नव्हता. आणि मी ठरवलं होतं पण मी काही हो इथून मागे जाणार नाही, मी पुण्यातच राहील, मी जॉब शोधल असं मी म्हटले. त्यानंतर मी पुण्यात राहिले. आणि माझ्या मित्राने माझा वाढदिवस होता, त्या वाढदिवसाला
माझा मित्र माझ्या घरी आला आणि त्याने मला भेट म्हणून स्वामींची मूर्ती दिली. आता स्वामींचे माझ्या घरी आगमन झाले. स्वामींचे आगमन झाले, पण सेवा वगैरे काहीच नव्हतं. फक्त थोडीफार देवपूजा वगैरे एवढंच होतं. आणि त्यानंतर मी थोडं त्याने सांगितलं. तो मला कंटिन्यू कॉल करू लागला आणि स्वामींविषयीच बोलू लागला. त्यामुळे मनात कुठेतरी स्वामींनी घर केलं होतं. आणि मग मी स्वामींचं नामस्मरण वगैरे ही सेवा करू लागले. नामस्मरण करायचे, सारामृत वगैरे काही एक वाचत नव्हते, फक्त नामस्मरण मी करत राहायचे. एक दिवस असंच झालं, मी खूप जॉबसाठी भटकत होते. पण मला कुठे एक जॉब मिळत नव्हता. मला खाण्यापिण्याची सुद्धा पंचायत झाली होती. इतकी बिकट परिस्थिती माझ्यावरती आली होती. कुणाचाच आधार नव्हता. डिप्रेशन तर इतकं होतं, रात्र मला झोप लागत नसायची. कंटिन्यू काही वाईट विचार माझ्या मनामध्ये यायचे. कधीतरी असं वाटायचं की का बरं मी जगत आहे, कुणासाठी जगत आहे, मी का बरं जगू, या क्षणी काहीतरी करावं असं देखील मनामध्ये खूप वेळेस आलं. पण स्वामींनीच मला ताकद दिली आणि तसं काही करू दिलं नाही. एक दिवस असंच मी भटकत जॉबच्या शोधात निघाले. म्हटलं घरात बसून आपल्याला कोणी जॉब देणार नाही, आपल्याला त्यासाठी फिरावंच लागणार आहे. आणि म्हणून मी एका ठिकाणी गेले. तिथं गेल्यानंतर मी त्यांना विचारलं, मॅडम इथे जॉबसाठी काही वॅकन्सी आहेत का? मी त्यांना सर्व काही माझं सांगितलं, कारण मला 20 वर्षाचा एक्सपिरियन्स देखील होता. त्यामुळे थोडंसं मला जॉब मिळण्यासाठी कठीण नव्हतं. मग ते म्हटले की हो, ह्या मॅडम आहेत, त्या बाहेर आल्यानंतर एक वॅकन्सी आहे, तुम्ही त्यांना विचारून घ्या. मी त्यासाठी खूप वेळ बाहेर बसले. जोपर्यंत बसेल होते तोपर्यंत महाराजांचं नामस्मरण हे कंटिन्यू मुखामध्ये चालू होतं. आणि ज्यानंतर खूप वेळ बसली आणि आता शेवटचा क्षण आला आणि म्हटलं की स्वामी इथं काही आपलं काम होणार नाही, कारण मी सलग 2-3 तास तिथे वेट केला, पण त्या मॅडम काही बाहेर यायला तयार नव्हत्या. की बसून तरी केव्हार बसणार ना. म्हणून मी स्वामींना म्हटलं की स्वामी इथे काही दिसत नाही, माझी नोकरी इथं पण होणार नाही. म्हणून मी जाण्यासाठी उठली, स्वामींना असं बोलली आणि जाण्यासाठी उठली, पुढे पाऊल टाकलं, तोच केबिनचा दरवाजा उघडला आणि मॅडमनी मला आवाज दिला. आणि मग मी आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर मग त्यांनी माझे सर्व डॉक्युमेंट वगैरे बघितले, माझे थोडेफार क्वेश्चन विचारले आणि त्या म्हटल्या की लगेच तुम्ही उद्यापासून कामावरती जॉईन व्हा असं म्हटले. त्यावेळेस खरंच खूप मनाला छान वाटलं की स्वामींमुळे हा जॉब मला मिळाला. पगार एवढा नाही, पण माझं पोट चालेल, घर चालेल, सर्व व्यवस्थित होईल एवढं स्वामींनी आत्तापर्यंत दिलं. असं चालू होतं. आणि आता एकटीच मी राहत होती, त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. आणि आता मी सेवा देखील स्वामींची घरामध्ये करू लागलेली होती. त्यानंतर असंच काय झालं ना की एक दिवस मी असेच बाहेर फिरायला गेली होती, गाडीवरती चाललेली होती आणि चालता मी माझा कंटिन्यू महाराजांचा जप हा गाडीवरती चालू असतो. मी दुसरा काहीच विचार करत नाही, फक्त स्वामींच्या नामस्मरणामध्ये खूप दंग झालेली असते. आणि त्यावेळेस काय झालं ना की मी नामस्मरण कंटिन्यू माझं चालू होतं. त्यावेळेस अचानक काय झालं, मागून एक जोरामध्ये बुलेट आली आणि एक मुलगी त्या बुलेटवाल्याला आडवी गेली. त्या मुलीला वाचवण्यासाठी त्यांनी गाडी इकडे घेतली, तर तो जेवढा फास्ट होता तेवढा फास्ट येऊन माझ्या गाडीला धडकला, मागून येऊन धडकला. तर तो खूप लांबवर पडला आणि माझी गाडी ही फरफटत खूप लांबवर गेली. पण मी सांगते ना की मी जशी आहे तशीच होते. कोणी माझ्याकडे म्हणणार सुद्धा नाही की हिचा आत्ताच ॲक्सिडेंट झाला. तिथे एक 4 व्हीलर होती, त्या 4 व्हीलरपाशी जाऊन मी पडली. पण असं वाटलं की कोणीतरी अलगद उचलून मला तिथे ठेवलं. जसं वर फूल फेकतात आणि ते झेलतात, तसंच काही माझ्या बाबतीत झालं होतं. मला थोडंसुद्धा खरचटलं नाही की कुठंच काही झालं नाही. आणि जो मला मागून येऊन धडकला त्याला प्रचंड मार लागला होता, प्रचंड लागलं आणि माझ्या गाडीचं देखील प्रचंड नुकसान झालेलं होतं. त्यावेळेस सर्व गर्दी झाली आणि जवळच गॅरेज होतं. तो म्हटला की मॅडम केस वगैरे काही करू नका, चूक सर्वस्व माझी आहे. तुम्हाला जर काही लागलं असेल तर हॉस्पिटलला जाऊ आणि तुम्ही सर्व काही पैसे देतो आणि तुमची गाडी देखील व्यवस्थित करून देतो. आता गाडी व्यवस्थित करून देतो म्हटल्यावर गाडीचे खर्च पैसे देणार आहे. त्यामुळे मी म्हटलं नाही, मी खोटं बोलत नाही, मला काही एक झालेलं नाही आणि तुम्ही गॅरेजवाल्याकडे माझे पैसे देऊन टाका. मग आम्ही गॅरेजवर गेलो. गॅरेजवाल्यांनी खर्च वगैरे सांगितला, गाडी बघितली. त्यावेळेस गॅरेजवाला म्हटला की मॅडम तुमचा एवढा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला तर तुम्हाला कुठे लागलं? तर माझ्या तोंडातून काय निघलं माहिती आहे स्वामी भक्तांनो?
माझ्या तोंडातून अचानक असं निघलं. मी स्वामींचं नामस्मरण करत होते तर मला कसं लागणार असं अचानकपणे निघलं. आणि तोही शॉक झाला की काय म्हटलं तुम्ही? तर म्हटलं मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत चालली होती, त्यामुळे स्वामी मला खरंच काहीच होऊ दिलं नाही. स्वामींनी मला जीवदान माझ्या स्वामींनी दिलं असं मी त्याला बोलली. त्यानंतर गाडी वगैरे सर्व व्यवस्थित झाली आणि मी घरी आले. घरी आल्यानंतर मी स्वामींचे खूप आभार मानले आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने मी आणखी स्वामी सेवेत गेले आणि स्वामींच्या जवळ गेले. स्वामी भक्तांनो, खरं सांगते, मला थोडंच काही आहे पण मी खूप समाधानी आहे आणि मला खूप मोठी मन शांती आहे. आता मला कशाचीच भीती वाटत नाही आणि मला एक जगण्याला अर्थ मिळाला आहे, कारण मला या जीवनामध्ये काय करायचं आहे, काय साध्य करायचं आहे हे कळालं आहे. मी कुणासाठी जगते आहे? तर मी फक्त आणि फक्त माझ्या स्वामींसाठी जगते आहे. आता मला फक्त स्वामींची सेवा करायची आहे. बाकी मला आयुष्यात काहीच करायचं नाही. मला आधाराची देखील कुणाची गरज नाही, कारण या ब्रह्मांडाचे चालक, मालक, पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचं वरद असतं माझ्यावरती आहे. त्यांची मला साथ आहे, तर मला आता कुणाच्या साथीची सुद्धा गरज वाटत नाही. आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे, जोपर्यंत या शरीरामध्ये श्वास आहे, जोपर्यंत हे पाऊल चालतात, तोपर्यंत तुमच्या मठामध्ये मला घेऊन येत जा आणि माझ्याकडून तुमच्या चरणाची खूप सेवाही करून घेत जा. आणि जे कोणी दुःखित पीडित आहेत, ज्यांना खरंच तुमची गरज आहे, अशापर्यंत मला पोचवा आणि माझ्या मुखातून त्यांना तुमचा मार्ग सांगितला जावा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. असा माझा आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.